आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी जो काही आदेश असतो गुरुजींचा तो पाळलाच पाहिजे. कारण गुरुदेवांना माहीत असतं की ते मास्टर असतात या मार्गाचे. आणि विद्यार्थी आणि जसं डॉक्टरकडे जातो रोगी, जर योग्य डॉक्टर असेल तर तो काटेकोरपणे सल्ला देईल आणि योग्य औषधं देईल तो, आणि ज्या काही मर्यादा म्हणजे पथ्य सांगेल तर त्या रोग्याला आजीवन करावं लागतं, तेव्हा तो सफल होतो रोग नष्ट करण्यात. तर आपल्याला जन्ममृत्यूचा दीर्घ रोग जडला आहे, याचा नाश त्या दासाने सांगितलेल्या मार्गाने होईल. दास तोच मार्ग सांगेल जो परमात्म्याने स्वतः येऊन सांगितला होता. हा गॉड गिव्हन आहे, हा कुठला लोकवेद नाहीये, कुठल्या साधारण व्यक्तीने सांगितलेलं ज्ञान नाही. आणि हेच प्रमाण आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, ज्या सद्ग्रंथांना आपण शिरोधार्य मानत आलोय. तर मग भक्तीमध्ये उशीर नाही होणार, आपल्याला विश्वास ठेवायला वेळ लागतोय. आणि हा दास जी भक्ती सांगतोय ती योग्य आहे, श्रेष्ठ आहे, शास्त्र अनुकूल आहे, हे प्रमाणित करण्यासाठी की ही भक्ती योग्य आहे. आणि परमेश्वर परमपूज्य कबीरजी आहेत, जे विणकर रूपात धानक रूपात बनारसला आले होते, हे प्रमाणित करण्यासाठी आपल्याला ढीगभर पुरावे द्यावे लागतात. आणि काही दिवसांनंतर मग गरज नाही पडणार या पुराव्यांची, कारण की आपण एक दुसऱ्याला सांगाल की हे असं असं आहे, मग हे एकदम सगळ्यांना स्वीकारार्ह होऊन जाईल. आत्तापर्यंत कोणी पाहिले नाही उघडून, ना वेद पाहिले, ना गीता वाचली तर होती पण समजली नाही. गीताजीत काय लिहिलं आहे, पुराणांमध्ये काय लिहिलं आहे वाचत होतो पण समजत नव्हतो. आता आपण समजायला लागलो आहोत आणि अजून खूप पाहू आणि मग दृढ होऊन म्हणू की खरंच कबीर इज गॉड, कबीर परमात्मा आहेत आणि हीच भक्ती योग्य आहे, हाच मंत्र श्रेष्ठ आहे, बाकी सगळं बकवास आहे. तर मग आपल्याकडून ऐकून अन्य व्यक्ती देखील या गोष्टींवर विचार करतील आणि कोणी प्रमाणित करू इच्छित असतील तर सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण स्वतः सुद्धा विश्वास दृढ कराल. तर अशा प्रकारे या पूर्ण विश्वात मालकांचा आदेश आहे, त्यांची निर्धारित वेळ आहे की आता या सगळ्या काळात पूर्ण विश्वात एकच भगवान असतील, एकच ज्ञान असेल आणि भक्तिविधी त्या भगवानाची एक आहेच, वेगळी होऊच शकत नाही. जसं आंब्याच्या झाडाचं रोप लावण्यासाठी आंब्याच्याच बीजाचा उपयोग करावा लागेल, दुसरं कुठलं आंब्याचं बीज होऊच शकत नाही. तर परमात्मा प्राप्तीसाठी जो मंत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली साधनच नाही. बाकी तर बाबळीची बीजे वेगळी आहेत, अन्य साधनं ज्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी आहेत ती वेगळी गोष्ट आहे, त्याची आपल्याला गरज नाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.